जागरूक जनतेचे एकमत, आपलं जागृत जनमत। चिंचवड येथील अम्मानाकाकडे पतसंस्थेचा 11% लाभांश जाहीर। 39वी वार्षिक सभा संपन्न। अम्मानाकाकडे चिंचवड ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेची 39वी वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच संपन्न झाली। सभेच्या अध्यक्षस्थानी चेअरमन सुदर्शन काकडे होते। यावेळी सभेत बोलताना ते म्हणाले, अहवाल सालात 18,19,006 रुपये आणि 68 पैसे इतका निव्वळ नफा झाला आहे। सध्या 30 कोटी ठेवी असून पुढील आर्थिक वर्षात 40 कोटी ठेवींचा टप्पा निश्चित पूर्ण करू असा विश्वास व्यक्त करून सभासदांना 11% डिव्हिडंड देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले। प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून सभेला सुरुवात करण्यात आली। स्वागत व प्रास्ताविक संस्थेचे जनरल मॅनेजर सुनील घाटगे यांनी केले। चेअरमन सुदर्शन काकडे यांनी संस्थेचा 39वा वार्षिक अहवाल सभासदांसमोर मंजुरीसाठी सादर केला। सर्व सभासदांनी एकमताने मंजुरी दिली। यावेळी संस्थेच्या वतीने मान्यवरांच्या हस्ते विविध क्षेत्रातील उद्योजकांचा सत्कार करण्यात आला। सदर सभेला संस्थेचे संचालक मंडळ, सल्लागार मंडळ, पतसंस्थेचे सर्व सभासद, हितचिंतक आणि सेवक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते। सूत्रसंचालन संतोष ठोमके सर यांनी केले तर आभार संचालक रामा बंडगर यांनी मानले। जागृत जनमत न्यूजसाठी चिंचवडहून संपादक विनोद पाटील।